नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आजच्या आपल्या कॉफी विथ रिंगण या भागामध्ये लातूर जिल्ह्यातले एक प्रमुख नेते, लातूरचे माजी महापौर ॲडव्होकेट दीपक सूळ यांना खास आग्रह करून आम्ही निमंत्रित केलाय. खरं म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि या संदर्भामध्ये सर्व पक्षाच्या, राजकीय पक्षाच्या प्रमुख मंडळींना बोलावून त्यांची भूमिका नेमकी काय, त्यांच्या पक्षाची भूमिका नेमकी काय, या विषयावर चर्चा घडवून आणण्यासाठी आम्ही आज त्यांना निमंत्रित केलेलं आहे. दीपक सूळ हे नाव लातूर शहराला आणि लातूर जिल्ह्याला किंवा मराठवाड्याला हे नवीन नाही. अतिशय धडाडीचे नेते किंवा धडाडीचे युवा नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सध्या ते लातूरमध्ये अत्यंत प्रभावीपणाने काम करतात आणि आता आपण त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा करणार आहोत. दीपकजी, आमच्या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा आपलं हार्दिक स्वागत. आपले मनपूर्वक धन्यवाद. खरं म्हणजे आपल्याला वेळ नसताना सुद्धा आज आपण आमच्यासाठी वेळ काढला, त्यासाठी सदैव लातूरकर वेळ देण्यासाठीच आतुर आहेत. क्या बात आहे. आपण लातूर महापालिका, तुम्ही महापौर, माजी महापौर आहात. तुम्हाला वाटेल की महापालिकेच्या संदर्भातच मी आपल्याशी बोलेन, तर असं नाही. तुम्ही काँग्रेसचे एक अत्यंत प्रमुख नेते आहात. अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काम करतायत आणि लातूरमध्ये काँग्रेसमध्ये काहीतरी वेगळीच हालचाल सध्या चालू असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यामुळे मी विविध प्रश्नांवर आपल्याला घेऊन जातोय. खरं म्हणजे पहिलाच प्रश्न आपण याकडे जाऊया की तुमचे मित्र गिरीश पाटील हे नुकतेच त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये काल प्रवेश केलेला आहे आणि लोकांचा यावर विश्वास बसत नाही की ते भारतीय जनता पार्टीमध्ये स्वतःहून गेले असतील. मग काय प्रकार आहे? तुम्ही त्यांना पाठवलंय का? तुमच्या नेत्यांनी त्यांना पाठवलंय का? किंवा काही मंडळी तुम्ही आता भारतीय जनता पार्टीतून निवडून आणून पुन्हा एकदा काही वेगळं करू इच्छिता का? काय सांगाल? हा जो तुमचा प्रश्न आहे की हा प्रश्न आदरणीय अमित देशमुख साहेबांचा प्रश्न आहे की आदरणीय अमित देशमुख साहेब एखाद्या कार्यकर्त्याला एवढं मोठं करतायत, जीव लावतायत आणि एवढा जीव लावल्यानंतर अशी कार्यकर्ते दूर जात आहेत. हाच खरं तर लातूरकरांना पडलेला प्रश्न आहे, तो तुम्ही वेचला आहे. गिरीश पाटलावरती आदरणीय अमित देशमुख साहेबांचं माझ्यापेक्षा खूप प्रेम होतं. टोनलच्या एका सभेमध्ये आदरणीय अमित देशमुख साहेब म्हणाले होते माझे राईट हँड हे गिरीश पाटील आहे. क्या बात आहे. आता दुसरा प्रश्न आहे की तुम्ही पाठवलाय का? आता हे सगळं लातूरकरांनाच पडलेला प्रश्न आहे. कदाचित माझ्या मनात सुद्धा ती चर्चा चालू आहे की आल्यानंतर अमित देशमुख साहेबांना मी याचं उत्तर काय द्यावं. ओके, आणि तो तुम्ही प्रश्न मांडताय. गिरीश पाटलांना कोणीच पाठवलं नाही. मी काल परवा एका वृत्तपत्रामध्ये वाचले की ते 3दा गेलेत 2017 पासून, असं मी एका बातमीमध्ये वाचलोय. आणि 3दा एकदा एखादा व्यक्ती गेला असेल आणि तो मग त्याची भूमिका वेगळी असेल. एकतर काहीतरी अपेक्षा ठेवून किंवा राजकीय काहीतरी हेतू ठेवून एखादं व्यक्तिमत्व एवढ्या जवळ असलेल्या माणसाचं मन दुखून जाऊ शकतंय आणि ते धूर्त असू शकतंय, त्याला राजकीय समज असू शकतोय, चतुर असू शकतंय. व एक भावनावश असलेलं व्यक्तिमत्व आपल्या एवढ्या प्रेम करणाऱ्या नेत्याला सोडून जाऊ शकतंय असं मला तरी वाटत नाही. मग माझ्या दृष्टिकोनातनं आता मलाही गिरीशनं फसवलाय. त्यांना माझं 2 दिवसापूर्वी बोलणं झालंय. मला म्हणलं हैदराबादला आहे मी, म्हणलं तिथं जा, बहार हॉटेलची बिर्याणी का छान आहे. आणि नंतर मला जेव्हा कळतंय माझ्या सहकार्याकडनं की तो तिकडे जातोय, तर मला अशी अपेक्षित होतं की कदाचित तो मला इंटिमेशन द्यावा आणि जायचं तर असं वाघासारखं जावं. मस्त आपलं प्रेस कॉन्फरन्स घ्यायची, असं लवाजानं जायचं. आपण पक्षप्रवेश करतो. तुम्ही गिरीशना खूप जवळून ओळखता. हो, म्हणजे खूप खास मित्र, खास आहे. आज हे आणि तुम्ही 2 शब्दप्रयोग आता मगाशी केले, ते खूप चतुर आहेत आणि त्यांना खूप दृष्टी आहे. आणि दुसरा शब्दप्रयोग असा केला की ते अत्यंत हळवे आणि भावनाशील सुद्धा आहेत. हो, बरोबर आहे. म्हणजे काहीतरी हेतू ठेवून किंवा काहीतरी त्यांना तुमच्या पक्षामध्ये आता काही शिल्लक उरलं नाही अशी त्यांची खात्री पटल्याने त्यांनी असा निर्णय घेतला की अख्ख्या देशामध्ये जी लोक बघा, महाराष्ट्राचे नव्हे तर देशामध्ये अनेक माजी आजी मंत्री, किंबहुन मुख्यमंत्री सुद्धा पक्षप्रवेश केलेत भाजपमध्ये. एक उद्दिष्ट असतंय, एक लक्ष असतंय. ते लक्ष जर प्राप्त होत नसेल आणि दुसरीकडे जाऊन आपल्याला ती लक्ष प्राप्त करता येत असेल तर एक राजकीय विचार घेऊन चालणारं व्यक्तिमत्व हे करतंय. इथेच म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन एखादं लक्ष प्राप्त करण्यासाठी गिरीशने हा निर्णय घेतलाय असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
तो एवढा वेळा नाहीये. लक्ष न ठेवता जर एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करतो, तेही त्याला एवढं जीव लावणाऱ्या एखाद्या व्यक्ती, एखाद्या नेत्याच्या कडून दुसरीकडे जायला लक्ष असल्याशिवाय हे मनुष्य करत नाहीये. आपण वडिलांना जरी, आपल्या आई वडिलांकडनं जरी आपण बाजूला राहायचंय, तर आपण आपला जन्म दिलेल्या आई बापापासून बाजूला राहत असताना एखादा व्यक्ती, एखादा मुलगा लक्ष असल्याशिवाय नाहीये. त्याचं काहीतरी लक्ष असेल. काय असावं? येणारी महापालिका कदाचित असेल असं मला वाटतं. तुमच्या पक्षातून सुद्धा त्यांनी तुम्ही त्यांना नगरसेवक केलं, मला वाटतं बांधकाम सभापती पदही त्यांच्याकडे दिलं. तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन त्याच्यासाठी अनेकांना साहेबांनी अनेकांची नाराजगी ओढली होती. अनेक त्याच्यापेक्षा सिनियर होते, जसं की रविशंकर जाधव असतील, की नेहमीच एका वर्गामध्ये एका ह्याच्यातले असताना त्यांची प्रतिस्पर्धा असायच्या. किंबहुन कदाचित असं मला म्हणावं असं वाटतंय, अमित देशमुख म्हणतील असं नाही, परंतु रवीला बाजूला सरकवून त्याला बांधकाम सभापती दिलं, रवीला बाजूला सरकवून स्टँडिंग सभापती झालं. रवीला म्हणजे रवीपेक्षा सरस गिरीश राहायचा अमित भैया देशमुख साहेब. ओके ओके. आणि मग ते नेहमीच असं व्हायचं रविशंकरांना, की मी सगळं जीव लावतोय साहेबांना, मी काय चुकलोय, सतत गिरीशकडेच का हे सगळं पारडं जड जात आहे. मग असं अनेकदा घटना घडलेत. आणि मग असं एवढं त्यांच्यासाठी नेता करणार आहे, करतोय. तुम्हाला नवल वाटेल, गिरीश पाटलांची एवढी काळजी आम्ही देशमुखांना, की या वार्डात तुम्ही उभारू नका, या वार्डात तुम्हाला डेंजर झोन मला वाटतंय, तुम्ही थांबलात तर तुम्हाला स्वीकृत सदस्य करून तुमची ती पोकळी जी तुमची 2 महिन्यापूर्वी गिरीशने एक प्रोग्राम घेतला होता, अभय साळुंखेंचा सत्कार. मला वाटतं त्या कार्यक्रमात तुम्ही होता. होतो. आणि त्या कार्यक्रमामध्ये गिरीशने आणि त्यांचे पुत्र या दोघांनी पक्षाविषयी काही खतखत व्यक्त करणारं भाषण केलं होतं, की आम्हाला विचारून उमेदवारी इथं दिली पाहिजे, बाहेरचा उमेदवार आमच्या प्रभागामध्ये चालणार नाही, असं काहीतरी त्यांना चाहूल लागली होती काय, की काँग्रेस पार्टी त्यांना दूर सरण्याच्या प्रयत्नात आहे. बघा, एक विषय असा आहे. तुम्ही होतात त्या कार्यक्रम? हो, होतो मी. व्यासपीठावर नव्हतात, खाली होतो? मी खाली होतो, कारण ते कार्यक्रमाची सगळी नियोजन सिस्टीम काही प्रमाणात माझ्या तुमच्याकडे होती. तुमचा जो प्रश्न आहे की खतखत व्यक्त केली, आता अमित देशमुख साहेब आहेत, प्रत्येकाला न्याय देणं ही त्यांची जबाबदारी आहे. आता नवीन कोणीतरी एखादा कार्यकर्ता येऊ इच्छितोय, तो कॅपेबल असेल आणि कदाचित वाटत असेल गिरीश पाटलांना की एखाद्या नवीन कार्यकर्त्याला संधी मिळेल, मी हुकेन, आणि त्या दृष्टिकोनातनं मग त्यांनी ते अंडर एस्टिमेट कार्यक्रम म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही असं मला वाटलं. मला तेव्हा कळालं एक सत्काराचा कार्यक्रम नसून अंडर एस्टिमेट कार्यक्रम, मला कार्यक्रमाचं एंडिंग मला लक्षात. तिथं सुद्धा माझा अंदाज चुकला होता. त्याला म्हणतात गिरीश पाटील. अत्यंत हुशार आणि चलाक अंदाज चुकवणार व्यक्तिमत्व म्हणजे गिरीश पाटील. म्हणजे आपण मगाशी बोलताना गिरीश पाटलांच्या संदर्भात असं म्हणा की अमित देशमुख कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम करतात. खरं आहे. माझं तर इथे खूप मोठं या तुमच्या शब्दाला आक्षेप आहे. तर मग अमित देशमुखांचे कार्यकर्ते मोठे का नाही झाले, किंवा अमित देशमुख कार्यकर्त्यांना मोठं का नाही करत, किंवा अमित देशमुखाचा कोणता कार्यकर्ता महाराष्ट्र लेवलवर काम करतोय? तुमच्या समोर बसलाय, सांगा. महाराष्ट्र लेवल दीपक सुळे. दीपक सुळे मी विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये अनेक 2 आमदार त्यांच्या काळामध्ये त्यांनी केले, किंवा जिव्हारसारख्या माणसाला राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला, जिल्हाध्यक्ष त्यांना केलं. अनेक आबासाहेब पाटलांसारख्या मंडळींना साखर संघावर काम करण्याची संधी दिली, SR काकांना मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली. अनेक मंडळी विलासराव देशमुखांचे कार्यकर्ते राज्य पातळीवर काम केले. अमित देशमुखांचे कार्यकर्ते लातूरमध्ये बी ठळकपणे दिसत नाही. तो ही खरी गोष्ट आहे. म्हणजे स्वीकारताय का नाही स्वीकारताय हा भाग वेगळा. तुमचा प्रश्न, जे लोक चर्चा करतायत, तुमचा जो लोक जे चर्चा करतायत आणि त्या चर्चेवर तुमचा प्रश्न आधारित. बरोबर आहे. लोक अंदाज लावतात. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही अंदाज नाही, तुम्ही भविष्य मांडताय. आम्ही लोकांचा अंदाज घेऊन बोलतोय. तर मला असं म्हणायचं की दीपक सुळला राज्यमंत्र्याचा दर्जा दिला महापौर म्हणून, विक्रांत गोजमुंडेला राज्यमंत्र्याचा दर्जा, लातूरमध्येच ना सगळे राज्याचा मंत्र्यांचा दर्जा असतो तो, तरी सुद्धा पण राज्य पातळीवर अमित देशमुखांचे कार्य. तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे असं आहे की विलासराव देशमुख हे महाराष्ट्र नाही देशाचं आयडियल होतं, आणि ते वाटप्या होते.
आणि त्यावेळेची काँग्रेसमध्ये जी त्यांची पकड, त्यांचं वर्चस्व, त्यांचं जे अस्तित्व, त्यांची जी उंची होती, ती विलासराव देशमुखांसारखे विलासराव देशमुख तयार करण्याची त्यांची कॅपॅसिटी होती. आणि तो पूर्ण सत्ता मी जातो तुमच्या प्रश्नाकडे जातो. गल्ली ते दिल्ली सरकार काँग्रेसची, सत्ता काँग्रेसची होती. अमित देशमुख साहेबांचं दुर्दैव असं आहे, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जेव्हा द्यायची त्यांना संधी मिळाली आणि त्यांना वाटलं की आता दीपकला द्यायचंय, विक्रांतला द्यायचंय, स्मिता खाऱ्यापूर यांना द्यायचंय, जे आजी माझी जी काही आपल्या आजूबाजूला उभारलेली मंडळी आहे त्यांना मोठं करायचंय, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा द्यायची इच्छा झाली तेव्हा सरकार गेली. आणि जेव्हापासून अमित देशमुख निवडून येत आहेत, काही काळ साहेब असतानाचा, तर ते संघर्षाचा काळ आहे त्यांचा. आणि ते स्वतः संघर्षामध्ये असल्या कारणामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जेव्हा कुठं न्याय द्यायचं असतंय तेव्हा इतर जिल्ह्यामधली मंडळी काँग्रेसमधली तेव्हा त्यांना ती फाईट करत असतात. हा प्रॉब्लेम आहे. तेव्हा विलासराव देशमुख साहेब एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवला की महाराष्ट्रात, देशात कुणी त्याच्या बाबतीमध्ये वक्तव्य करायचं नाही, स्पर्धक नव्हते. परंतु अमित देशमुख साहेबांना जिल्ह्यामध्ये नाही तर संबंध महाराष्ट्राभरामध्ये स्पर्धक आहेत, कारण ते आता उगवतं नेतृत्व झालंय. आता कुठं महाराष्ट्र लेवलला ते आलेलं आहे. आणि तुम्हाला आता मी तुमच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून कॉन्फिडन्स माझा बघा, तुम्हाला मी मुद्द्यावर मोठ्या पदावर दिसेल, माझ्या नेत्यावर तेवढा विश्वास आहे. आणि मी तुमच्या माध्यमातून सांगताना खरं भिलं पाहिजे, अरे हा कसा स्पष्ट बोलतोय, घेतो म्हणतोय, कारण मी घेणार नाही, ते देत असतात. फक्त संधी येऊ द्या. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखे अनेक लातूरचे कार्यकर्ते काम करताना, त्यांचं नाव झालं असताना नक्कीच बघा. दीपकजी, आपण अमित जीवनवर खूप भरभरून बोलताय, यातून आमच्या प्रेक्षकांना कळतंय की किती तुमचं नेत्याचं आणि तुमचं किती जीवाभावाचं नातं आहे. अशा विलासराव देशमुखांच्या सुपुत्राला किंवा अमितजींनी जे काम गेल्या 10-15 वर्षामध्ये लातूरचा आमदार म्हणून केलं, अशांना निवडून येण्यासाठी, गुलाल उधळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. मग अशा वेळेला ही तुम्ही मंडळी जे की तुम्हाला घडवलं, राज्यमंत्र्याचा दर्जा दिला, तुम्ही आणि तुमच्यासारखे असे असंख्य, एवढे सगळे असताना तुम्हाला काय एवढं त्रास झाला निवडणुकीमध्ये? आणि 50,000 60,000ची लीड तुम्हाला 6,500 तुम्ही विजय झाला, ती तुमच्यासाठी नामुष्की नाही का? एक स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा. या देशामध्ये सध्याचं वातावरण, कोण किती काम करतंय आणि कोण किती कार्यक्षम आहे, कोण विकासाच्या दृष्टिकोनातून काम करतंय, हा फॅक्टर मला असं वाटतंय, मी जेव्हा अभ्यास करतोय आता तो राहिला नाही. कारण या महाराष्ट्रामध्ये विशेषतः की जातीचं समीकरण आणि जातीचा एवढा विषय वाढलाय, विष या महाराष्ट्रामध्ये पेरलं गेलंय. लोकसभेमध्ये ज्या अमित देशमुख साहेबांनी डॉक्टर काळगे यांचं नेतृत्व, मी कॅम्पेनिंग स्वतःच्या हातात घेऊन डॉक्टर काळगे साहेबांना खासदार करू शकले, त्यात काळगे साहेबांचं सुद्धा कर्तृत्व आहे, त्यांची सुद्धा ख्याती आहे, हा पार्ट आहे. परंतु या माणसानं, या नेत्यानं काळगे साहेबांना निवडून आणलं आणि 3-4 महिन्याच्या नंतर असं काही घटना घडली की अमित देशमुख साहेबांनी या लातूरसाठी काय केलंय, हा प्रश्न लोकांनी निगेटिव्ह वातावरण तयार झालं. आणि तुम्ही जो मूळ मुद्दा घेतला की संघर्ष का करावा लागला, की 4 महिन्यानंतर जेव्हा नेतृत्व स्वतः उभा राहत आहे आणि 33,000ची लीड क्रॉस होऊन 6,500वरच नेतृत्व निवडून येते. संबंध महाराष्ट्राचा जर पिक्चर केला आणि त्यातल्या त्यात मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये 20 सीट आहेत, 1च सीट काँग्रेस मारली आणि ते म्हणजे अमित देशमुख साहेबांची. मग हे कशाचं गणित आहे? तुम्ही निवडून आला त्याच्यावर समाधान आहेत काय? ते निवडून आले नाहीत, लोकांनी त्यांना निवडून दिलंय, तेवढ्यावरच तुम्ही समाधान आहात. मग दुसरं काय करू शकतो? तुमची लीड कुठे गेली, तुमचे कार्यकर्ते कुठे गेले? या महाराष्ट्रामध्ये जे मुख्यमंत्री म्हणून पटोले साहेब असतील, थोरात साहेब असतील, पृथ्वीराज बाबा असतील, अशा मोठमोठ्या लोकांची विकेट पडली आहे. थोडस थेट बोला ना. तुमच्यासारख्या, तुम्ही आणि तुमच्यासारख्या अनेकांनी विधानसभेमध्ये देशमुख साहेबांचं काम न करता भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार अर्चनाताईचं काम केलं अशी चर्चा कानावर आहे. एक लक्षात असू द्या, हे लातूर आहे. लातूर हे असं आहे, प्रश्नाला बगल नाही देणार नाही मी, अफवेचं माहेरघर म्हणजे लातूर आहे. बर, ठीक. ज्या अमित देशमुख साहेबांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या विश्वासावरच लातूर सोडलं होतं आणि महाराष्ट्रभर फिरत होते, हे लक्षात असतं. मग त्यांचे इथं असे कोण होते? आमच्यावर जर त्यांचा विश्वास नसेल, आम्ही अविश्वास पात्र काम करतोय, ते अमित देशमुख साहेब आहेत.
त्यांची दृष्टी तिसरा डोळा येते. लातूरमध्ये कुठला कार्यकर्ता कुणाचं काम करतं हे 15 दिवस पहिले त्यांना कळतंय. मग ते असं जर त्यांना अभ्यास झाला असता तर 8च दिवस लातूरमध्ये, 6 दिवसच लातूरमध्ये ते आले. पूर्ण महाराष्ट्रभर फिरत होते. ते आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावर, आम्ही त्यांच्यासोबत गद्दारी करणं ही कल्पना सुद्धा आम्हाला स्पर्श करत नाही. कारण सांगतो, त्या माणसानं आमच्या सारख्याला एकदम तळागाळातल्या कार्यकर्त्याला उचलून या लातूर शहराचं तुम्ही आपल्याला मध्येच तुमच्याच काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी अमित देशमुखांच्याकडे एकमेकांच्या तक्रारी केल्याची खात्रीला एक माहिती माझ्याकडे आहे. बरोबर आहे तुमचं. तुमची तक्रार तिसऱ्याने केली, तुम्ही तिसऱ्यांची केली, तिसऱ्याने चौथ्याची केली. दीपकराव, हे खरं आहे का नाही खरं आहे? नाही, हे तुम्ही बोलताय ह्याच्यात कदाचित सत्यता असू शकते. याचं कारण काय की एखाद्याला डॉमिनेट करून एखाद्याचं विनाकारण काहीतरी निगेटिव्हिटीज, काही चुकीच्या बातम्या अमित देशमुख साहेबाकडे द्यायचं आणि आपण ते स्पर्धक असतील त्याच्यापेक्षा मी कसा फास्ट वर जाईल ह्याची कदाचित स्पर्धा असू शकते. म्हणून आपण एकमेकांच्या तक्रारी, एकमेकांच्या लावालावी म्हणायच्या करतो. पण अमित देशमुख साहेब आहेत तरी सुद्धा काँग्रेसच्या बऱ्याच मंडळींनी अर्चनाताई पाटील यांना साथ दिली असंही म्हटलं जात आहे. तुमचा प्रश्न उलटा घेतो मी. लातूर शहरामध्ये अशी चर्चा आहे की सर्व भाजपच्या प्रमुख लोकांनी अमित देशमुखांना मदत केली आणि जर भाजपचे जर प्रमुख ऐका साहेब, भाजपचे जर प्रमुख जे की इच्छुक उमेदवार होते ते जर अमित देशमुख साहेबाला मदत करत असतील, आम्ही थोडी चेडी आहोत. आम्हाला दिसायला लागलंय. अर्चनाताई पाटील यांनी लाखाची जे हे होते ती क्रॉस केली आहे आणि या अगोदरची भारतीय जनता पार्टीचे जेवढे उमेदवार होते विधानसभेचे ते अमित भाई यांच्या विरोधातले, यांना कधीही इतकी मतं मिळाली नव्हती जेवढी अर्चनाताई पाटील यांना मिळाली. ती कशी मिळाली आणि तुमची कमी का झाली? आमची कमी झाली नाही. संबंध महाराष्ट्रभर जी वातावरण, महाराष्ट्राचं सांगू नाही मी हे इलेक्शनच अमित भैया देशमुख यांच्याकडे महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिलं जात आहे आणि तुम्ही त्यांचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. तुम्ही महाराष्ट्रात असं घडलं म्हणून इथं असं घडलं अशा गोष्टी नका करू. अर्चनाताई आणि अमित देशमुख काहीतरी चुकलंय कार्यकर्त्यांचं असं नाही वाटत? कार्यकर्त्यांना जीव तोडून अमित देशमुख साहेबांचा, नेत्यांचं काही चुकलंय असं म्हणायचं तुम्हाला? मी सांगतो, अमित देशमुख साहेबांचा प्रचार, अमित देशमुख साहेबांनी ज्यांच्याकडे जी इमानदारीने जिम्मेदारी दिली ते चोख कार्यकर्त्यांनी पार पाडली. म्हणूनच याचा रिझल्ट. सर्व प्रभागांची यादी तुम्ही मागवली, कुठल्या प्रभागात किती मतं पडली, कुठल्या प्रभागात कोण मायनस कोण प्लस हा तिथल्या समीकरणावरला इफेक्ट आहे. पूर्व भागाकडे गेला तर आम्ही देशमुख साहेबांना लीड दिसते, इकडे दक्षिण पश्चिमकडे आला तर अर्चनाताईंना लीड दिसते. हे त्या एरियामध्ये राहणारी जी संख्या आहे, जे समीकरण आहेत त्याचे ते इफेक्ट आहेत. म्हणून एखाद्याच्या वार्डामध्ये लीड जास्त मिळाली, एखाद्याच्या वार्डामध्ये लीड कमी मिळाली तर त्याचं कार्यकर्त्यावर नारळ न पडता तिथं राहणारा जो वर्ग आहे, माझं असं मत आहे की त्या वर्गावर डिपेंड असतंय. आता इकडला जो भाग आहे इथं थेट देवगडशी चांगले संबंध होते असं ऐकले. आज पण आहेत, उद्या पण राहणार आहेत, परवा पण राहतील. आणि ही देवगडची जी नाळ जोडलेली आहे ती आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जोडून दिलेली आहे. आजपर्यंत आम्हाला अमित देशमुख परिवाराकडनं असं कधी निरोप नाही. अशा किती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे नाळ कायम आहे. देवघर तोडा असं आम्हाला आज पण ते म्हणत नाहीत. तुमचे जे नाते गोते, तुमचं जे नातं आहे कायमस्वरूपी चालू ठेवा, हीच त्या देशमुख परिवारांची संस्कृती आहे आणि ती आम्ही स्वीकारलंय. चला दीपकराव, आपण स्थानिक काही मुद्द्यांवर बोलूया की उद्या महापालिका निवडणुकीला तुम्ही सगळेजण सामोरे जात आहे. काय वाटतं, महापालिका जिंकणार? 100% आम्ही जिंकणार. कशाच्या जीवावर जिंकणार? अमित देशमुख साहेबांच्या कामावर, अमित देशमुख साहेबांच्या प्लॅनिंगवर, त्यांनी ह्या लातूरमध्ये जे काही आजपर्यंत उभं केलंय, जे त्याच्या बळावर आणि भाजपमध्ये जी आजची जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेचा फायदा होईल असं मला वाटतंय. म्हणजे भारतीय जनता पार्टीत चालू असलेल्या अंतर्गत वादाच्या जीवावर तुम्ही जिंकणार नाही. तो फॅक्टर असेल. आमच्याकडे एकच नेतृत्व आहे, एक दिशा एक नेतृत्व. हे इकडे सगळे दिशाहीन झालेली लोक आहेत. एकमेकाला पाडणे, एकमेकाला डवचणे याच्यापेक्षा इकडे काहीच तुम्हाला दिसणार नाही. इकडे लातूरमध्ये काय करायचंय, लातूरमध्ये काय विकासाची गंगा आणायची आहे, इकडे यांची स्पर्धा नाहीये. अमित देशमुखची ती स्पर्धा आहे. आज महाराष्ट्रामध्ये अमित देशमुखचं लक्ष लातूरला घेऊन ते चालू आहे, पण यांच्याकडे ते नाही. यांच्याकडे आता उद्याची माझा माणूस या वार्डात, माझा माणूस त्या वार्डात, माझा माणूस इकडे तिकीट माझा, हितच गोची होणार आहे यांची. आज बघा
वेगवेगळ्या मंचावरती वेगवेगळी लोक आहेत. ओके. एकोपा दिसत नाही आहे. आमच्याकडे एकच एकोपा आहे. त्याच्यामुळं हा एक फॅक्टर असू शकतो. आणि दुसरा विषय आहे की इथं अमित देशमुखनं जे फाउंडिंग काम केलं, इथं जी देशमुख परिवारानं जे लातूरचं फाउंडिंग जे काही वर्क केलेलं आहे, स्ट्रक्चर उभा केलंय, ते स्ट्रक्चर, लातूरचं जे स्ट्रक्चर आहे, ती लोक अजून अमित देशमुख साहेबांच्या सोबत आहेत आणि ती आमची सगळ्यात मोठी ताकद असणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जातीची चर्चा मागच्या काळामध्ये खूप झाली. म्हणजे अल्पसंख्याक जे आहेत ते अर्चनाताईच्या बाजूने आहेत, बहुसंख्याक जे आहेत ते अमित देशमुखांच्या बाजूला आहेत, किंवा मराठा जो पूर्णपणे अमितजीच्या पाठीमागे आहे, लिंगायत समाज पूर्णपणे अर्चनाताईच्या पाठीमागे गेलाय, वगैरे वगैरे जे काही असं. आता राजकारणामध्ये जात ही गोष्ट आता कितीही दूर ढकलण्याचा प्रयत्न केला तरी ती राहणारच आहे. तुम्ही ओबीसी नेते आहात, बरोबर, आणि भारतीय जनता पार्टीचा डीएनए ओबीसी. या परिस्थितीमध्ये तुमच्या नेतृत्वाखालचा ओबीसी हा काँग्रेसकडे वळवण्याची म्हणजे कसब जी आहे, आता तुम्ही कसं पार पाडणार? तुमच्या प्रभागापुरतं बोलत नाहीये, शहराचं बोलतोय. नाही, आता ह्या महाराष्ट्रामध्ये जी काही घटना घडून गेलेली आहे की मराठे यांना ओबीसी मध्ये आरक्षण देणं आणि डीएनए म्हणून सांगणं, हे देवेंद्र फडणवीस आहे, स्लो पॉइझन आहे. हे एकदा समाजामध्ये वाद लावल्यानंतर हे जरा माझ्या लेवलचा प्रश्न नाहीये, तरी पण आपण त्याच्यावर वक्तव्य करतोय. मला असं वाटतंय की फडणवीस साहेब असे आहेत की कुठल्याही समाजात एकदा जर वाद निर्माण झाला तर एवढ्या लवकर ते शांत होऊ देतील असं मला वाटत नाही. ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण द्यावं का धनगरांना ओबीसी ठेवावं का ओबीसी ना ओबीसी, हा पार्ट वेगळा आहे, हा अभ्यासाचा भाग आहे. आणि मराठ्यांना ओबीसी मध्ये जरी आरक्षण दिलंय तर त्यांचा राईट असेल, कायद्यानं त्यांच्या भूमिका परफेक्ट असतील तर ते मिळावं, पण एखाद्याला अन्याय का व्हावं हा पार्ट वेगळा आहे. परंतु आता जे तुम्ही प्रश्न घेतला की महाराष्ट्रामध्ये सगळे जातीचं समीकरण बिघडवलंय, याचे परिणाम ह्या स्थानिक 100% खरं आहे. आणि मग दीपक सूळ कुण्या जातीमध्ये जन्मला आहे किंवा एखादा पाटील बिटील कुण्या जातीमध्ये जन्म, कोण कुठल्या पक्षात आहे, लोक पक्षातल्याला कुणाला गिनत नाहीये. जातीचं कार्ड निघालं ना, त्याचे फटके उद्या कुणाला बसतील हे निकालानंतर कळतील. जसं की आज अमित देशमुखांना फटका बसलाय का फायदा झाला हे निकालानंतर कळते. ओबीसी कुंकडे गेला आणि मराठा कुठं राहिला, लिंगायत कुठं राहिला, हे पिक्चर आपण बोलू नये, परंतु लोकांना कळून गेलंय. तुम्ही आता लिंगायताचा उल्लेख केला, आणि लातूर शहरामध्ये लिंगायत हा खूप मोठा समाज आहे. उद्याच्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हा समाज कुणाकडे जाईल असा प्रश्न तुम्हाला विचारणार नाही, पण लिंगायत समाजाचं नेतृत्वच तुमच्या पक्षात काँग्रेसमध्ये दिसत नाही. एक श्रीशल उडगे जे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते, त्यांनाही तुम्ही अलगत उचलून बाजूला केलेलं आहे. आज तुमच्याकडे कोण आहेत? म्हणजे स्मिता खानापुरे महापौर होत्या, ही गोष्ट खरी असली तरी आज कोण आहे तुमच्याकडे? आमच्याकडे आज प्रथम नागरिक म्हणून ज्या माजी महापौर राहिलेले आहेत, स्मिताताई खानापुरे, तेच आमचं नेतृत्व आहे लिंगायत समाजाचं. गिरीश भाडे आमच्याकडे आहेत, तेच आमचं नेतृत्व आहे. आमचे किशोर राजोरे आहेत, तेच आमचं नेतृत्व आहे. मग यांना नेतृत्व का मानत नाही आपण? आता एक लक्षात घ्या, अमित देशमुख साहेब विलासराव देशमुखांच्या पोटी जन्मले म्हणून ते तुम्हाला मराठ्यामध्ये सर्वात मोठे वाटताय. ओके. शिवराज पाटील साहेबांच्या घराण्यामध्ये अर्चनाताई आहेत म्हणून ते लिंगायत समाज सगळे मोठे वाटताय. मग कम्पॅरिझन तुम्ही करायला गेला तर हे सगळे तुम्हाला छोटे वाटायला लागतील. असं कम्पॅरिझन न करता जर तुम्ही बघितलात की या लातूरमध्ये लिंगायत समाजाला काँग्रेसने दिलं काय, जेव्हा लातूरचा प्रथम नागरिक म्हणून द्यायची वेळ आली तेव्हा काँग्रेसनं आदरणीय देशमुख परिवारानं पाटील साहेबांना स्वतः लिंगायत समाजालाच दिले. मग तेव्हा मराठा आला असता, ब्राह्मण आला असता, इतर जातीचा नेतृत्व आलं असतं. आणि हे गॅजेट आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये झालं आहे की लातूरची पहिली महापालिका आणि पहिला प्रथम महापौर कोण आणि कुण्या समाजाचा होता, तर लिंगायत समाजाचाच आहे. मग हे देशमुख परिवाराचं आणि लिंगायत समाजाचं असलेलं प्रेम आहे, हे लोकांना दिसत नाही. मग हे न दिसू देण्यासाठी अशा काही स्ट्रॅटेजी वापरणे. आणि ह्या दोन विधानसभेमध्ये लिंगायत समाज अमित देशमुखांच्या बरोबर का नाही राहिला असं कोण म्हणतं? मग अमित देशमुख निवडून आले कसे? हे असं प्रोपगंडा आहे हा. अच्छा, माझा असा अभ्यास आहे. बघ, मराठा तर 100% अमित देशमुख साहेबांच्या पाठीशी राहिलाय का? कुठलाही पक्षात मी जरी उभारलो तर धनगर समाज पूर्ण माझ्या पाठीशी थांबणार आहे का? असं कधीच होणार नाही. प्रत्येक जातीचं
जरी लिडरशिप पुढे आली तर त्या जातीला विचार असतात. ओके. आणि मग आपल्या जातीचा आता इथं कोणीतरी उभारलाय म्हणून तसं वातावरण तयार करणे 100% मी असं माझं अभ्यास आहे की लिंगायत समाजाने मतदान दिल्याशिवाय आम्ही देशमुख निवडून येऊ शकत नाहीयेत. आता ते भारतीय जनता पार्टीने लातूर जिल्ह्याचं जे नेतृत्व आहे भारतीय जनता पार्टीने बसवराज पाटील यांच्याकडे लातूर ग्रामीण आणि अजित पाटील कवेकर यांच्याकडे लातूर शहर असं देऊन एक काय म्हणतो आपण समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केलाय. आणि तुमचे जे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत शहर आणि ग्रामीणचे हे दोन्ही मराठा आहेत. तुम्ही समीकरण जुळवत नाही का? सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका तुमची नाही का? हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे. जातीचं राजकारण करत नाही, कर्तृत्वाचं राजकारण असतं. इकडे पद जातीवर नाही मिळत. इकडे कर्तृत्वावर त्याची कॅपॅसिटी त्याची पक्षात समाजात काय काम आहे. जर सगळे जातीवर राजकारण करायला लागले मग माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना जायचं कुठं? तुम्ही आता मग म्हणाल इकडे लिंगायत दिलाय इकडे लिंगायत का नाही, मग आम्ही कुठे जायचं? हे काँग्रेस आहे. ओके ओके ओके. काँग्रेसमध्ये मग महाराष्ट्राचा आज प्रदेशाध्यक्ष कोण असायला हवा? सर्वसामान्य कुटुंबातला एखादा व्यक्ती येतोय. ओके. आम्ही देशमुख असायला पाहिजे होते, प्रतिभाबा असायला पाहिजे होते. आम्ही देशमुखांनी नकार दिला असं कळलं प्रदेश अध्यक्ष पदाला. असं नाही खरंय का? मला असं वाटत नाहीये. कारण ते जर असते तर आमच्यासारखे महाराष्ट्रभर फिरले असते. तुम्ही म्हणाल महाराष्ट्राचं नेतृत्व नक्कीच आम्ही दिसलो. अच्छा. आता महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि दीपक सुळ आता माझ्या सोबत आहे. महापौर झाले ते लातूरचे, राज्यमंत्र्याचा दर्जा त्यांना मिळाला, लाल दिवा वगैरे. दीपक सुळचं पुढे काय? नेतृत्व ठरवतोय हे आपल्या हातात नाहीये ना, आम्ही देशमुख साहेबांच्या हातात आहे. हे पक्षाची पॉलिसी असते. उद्या दीपक सुळला कुठं बसवायचंय एकटे आम्ही देशमुख साहेब नाही ठरवत, ते माध्यम आहेत आमचं पक्षाला. परंतु दीपक सुळ आता कुठल्या स्टेजवर आहे मग त्याचं दुसरी स्टेप्स हे माझ्या कर्तृत्वावर माझी लायबिलिटी असेल, माझा विश्वास पात्र काम करणे. आरोप तर इथंच महत्वाचा आहे माझा तुमच्यावर किंवा तुमच्या नेतृत्वावर सुद्धा की त्याच्या पुढच्या स्टेपच्या हे कार्यकर्त्याला जाऊ देत नाहीत अमित देशमुख. तुम्ही महापौर झालात, तुम्ही उचलून बाजूला, असं सगळी चर्चा सर्वत्र असते. अमित देशमुख कधीही कार्यकर्त्याला एका विशिष्ट उंचीच्या पुढे घेऊन जात नाहीत, त्याला तिथून बाजूला करतात. हा कार्यकर्त्यांनी निर्माण केलेला प्रश्न आहे. हा कार्यकर्त्यांनी माझ्यासारख्याच. ओके ओके. उदाहरणार्थ संभासूळ माझं आमच्या समाजाचं नेतृत्व आहे. ते डीसीसी बँकेला, कारखान्याला, अशा अनेक ठिकाणी ते खरेदी विक्री महासंघावर होते. मग एक सिनियरिटी त्यांना प्राप्त झाली. मग आता यांचं नगरपालिकेला काय काम आहे है ना? एका नेत्यानंच ठरवलं की आता ही उंची गाठली, एक विशिष्ट लेवल झाले. मग तेव्हा दीपक सूळ दिसतोय जरा शिकलेला आहे, त्याला नगरपालिकेत आणावं. आणि समाजाची पोकळी जी निर्माण झालेली असते ती पोकळी भरण्याचं काम नेतृत्व करतं. लक्षात असू द्या. आता माझं काम महापालिकेमध्ये आहे. आता माझं कायमस्वरूपी मी महापालिकेतच राहायचंय का? मग महापालिकेमध्ये दीपक सूळचं काम संपलंय, त्याला कुठेतरी वरती घेऊन जायचंय. दीपक सूळने वरती घेऊन जाऊपर्यंत वाट तरी पाहिली पाहिजे ना. उद्या कोणीतरी धायगुडे येतो, मधने येतो, सूळ येतो, किसवे येतो, पांढरे येतो, काळे येतो, इच्छुकांची मोठी गर्दी असते. आणि मग त्या समाजाला त्या त्या ठिकाणी नेतृत्व संधी देतंय. मग तेव्हा दीपक सूळ म्हणतो मला पर्याय आणला. तो पर्याय नसतो. समाजाची उणीव भरून काढण्यासाठी, एक वर्ग भरून घेण्यासाठी ती केलेली त्या त्यावेळीची परिस्थिती असते. नाही म्हणून नवीन कार्यकर्त्याला संधी द्यायचं नाही का? एक दीपक सूळ झाला, उद्या दीपक सूळ गेला, मग दुसरं कोण? अमित देशमुखांना कमी मताधिक्य मिळालं त्याचं राज या प्रश्नामध्ये मला दिसतंय की तुम्ही स्वतः असं म्हणालात की अनेकांना संधी देण्याचा प्रयत्न सातत्याने अमित देशमुख करतात. बरोबर आहे की दीपक सूळना महापौर पदापर्यंत आपण घेऊन गेलो. आता दीपक सूळ थोडं बाजूला आणि त्यांच्याच समाजातले त्यांची आसपासचे शेजारी आता नव्याने त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न अमित देशमुख करतात. आणि मग त्या क्षणाला, नेमक्या त्या क्षणाला दीपक सूळ नाराज होतात. लातूर मधले असे अनेक दीपक सूळ नाराज झाले आणि या सगळ्या मंडळींनी अमित देशमुख यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फटका दिला असं जर मी म्हटलं त्यावर तुम्ही काय म्हणाल? प्रश्न हा दीपक सूळ सारख्या कार्यकर्त्यांनी निर्माण केलेला हा प्रश्न आहे. नाही मी आणि तुम्हाला तो प्रश्न कळतोय. आणि ही आमच्यासारखे लोक असे प्रश्न फैलवतात. आम्हीच फैलवतो ही प्रश्न. ओके ओके. बघा मला आता इथवर घेऊन गेले, आता माझं काय
अरे ते दीपक सुळमध्ये एवढी समजदारी असली पाहिजे, त्याला एवढा त्या नेतृत्वावर विश्वास असला पाहिजे की माझा अमित देशमुखवर एवढा ब्लँक विश्वास आहे, दिलीपराव देशमुख साहेबांवर आहे की माझं कधीच नुकसान नाही करणार. आणि मला जरी उद्या म्हणले तुम्हाला महापालिकेत थांबायचं नाही, आपण दुसऱ्यांना चान्स द्यायचा आहे, तर त्याच्यामध्ये आपलं चांगलं पण दिसलं पाहिजे. आपल्याला इथं नको म्हणतायत म्हणजे माझ्यासाठी आता 10वी संपली आहे, आता मला 11वीला प्रवेश देणार आहेत, परंतु 11वीला जाण्यासाठी एक पिरियड असतो मध्ये सुट्टीचा काळ, मग उन्हाळ्याच्या सुट्ट्या, आता 10वीचा रिझल्ट लागल्यावर काही दिवस लागतात ना, मग तेवढ्या दिवसासाठी तुम्ही शांत राहा. जून आला पाहिजे. मग त्याला तुम्ही नेतृत्वावर विश्वास ठेवा, तुम्ही लूज टॉक करू नका. आणि जसं तुम्ही पूर्वी होतो त्या कुटुंबासोबत, पक्षासोबत, ओके तुम्ही तशी नाळ कायम ठेवा. तुम्हाला एक दिवस तुम्हाला चांगला दिसेल. कारण काय त्यांनाही बोलत असतात लोक, दीपक सुळाच किती वर्ष किती दिवस नगरपालिकेत, दुसरी माणसं नाही, तुमचे मित्र बोलतात, तुमच्या जवळचे बोलतात, भाषणामध्ये बोलतायत. अगदी खरं आहे. आता आज मी तुम्हाला सांगतो, अनेक जण बोलतायत की विक्रांत गोजमटे दीपक सुळ झालं म्हणजे ओबीसी संपला का, नवीन लोकांना संधी द्या ना. हे लोकांनी निर्माण केलेले प्रश्न आहे. तर मग साहेब काय करतात, यांना आपण बाजूला सारू शकत नाही, परंतु यांना एक विशिष्ट जागा निर्माण करत असतात. आणि ती जागा निर्माण करताना वेळ लागतो, कारण सगळंच काही साहेबांच्या आता महाराष्ट्रात हातात आहे का पक्षामध्ये नाही. मग सगळं काही असतं तर पटापट विलासराव देशमुख साहेबांसारखं आम्हाला घेऊन गेले असते. त्यांची अडचण काय, आपण कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे. आणि एक वेळ वाट बघा, तुम्ही नक्कीच मुद्द्यावर दिसाल. मला तिकीट मिळायचं नाही काँग्रेसचं, महापौर झालो ना, तिकिटाचे वांदे माझे, तर महापौर कसं झालो मी, बरोबर आहे. हा विश्वास त्यावेळेसचा जो टाइम बॉन्ड आहे तो मी पाळला. हा जरी मला म्हणाले की उद्या तुम्ही महापालिकेत थांबायचं नाही, त्याच्यात माझं चांगुलेपण आहे. मग आता त्यात मग काही कार्यकर्ते काय करतात, झालं आमचं काम, आता सोम्या आला, गोम्या आला, डोम्या आला, आमच्या जातीत आमचे समीकरण लावले, ह्याला घेऊन चालले, त्याला घेऊन चालले. तुम्ही बघायला शिका. तुम्हालाही कोणीतरी तुमच्यावरच्या सिनियरनं स्वीकारलंय, मला सूळ मधने रामकिसन मधने स्वीकारलं ना, त्याच्यासमोर मी नेतृत्व घडलो का, त्यांनी कसं पचवले असतील मला, तसं मी सुद्धा खाली जे नवीन कार्यकर्ते येतात त्यांना जेव्हा साहेब संधी देते, ते पचवायची ताकद कार्यकर्त्यात. तुमच्या प्रभागातल्या जनतेची काय भावना आहे, प्रभागातल्या तुम्ही दखल घेणारच नाही का? प्रभागात तुम्ही आता मुलाखतीला येणार म्हटल्यानंतर आम्ही थोडस तुमच्या प्रभागामध्ये तुमच्याविषयी काय चर्चा आहे किंवा प्रभागातल्या लोकांना काय नेमकं वाटतं, त्यांना वाटतं दीपक सुळ असले पाहिजेत, परंतु त्यांना असंही वाटतं ना दीपक सुळ इथंच कुठवर, दीपक सुळ वर बी गेले पाहिजे असते. त्यांना असं वाटतंय, काही जणांना वाटतंय की आमदारच झाला पाहिजे. दीपक सुळ काय वाटतंय? मला वाटते माझा नेता जिथं बसवेला मला तिथं बसायचंय. अमित देशमुख ऐकतायत मला, तुमची सिरियसली ऐकतायत माझं? तुम्हाला एक सांगू का, ते नेतृत्व एवढं विशाल आहे, तुम्हाला खरं वाटणार नाही कदाचित त्यांची काय म्हणजे डेप्थ उंची आहे तुमची. मी फॅक्ट सांगतो तुम्हाला, मी सांगतो, आम्ही त्यांच्या सोबत अशा चेष्टा मस्कऱ्या करतो, त्यांना तुम्हाला माहिती नाहीये, त्यांना आठवते का नाही, एक रेल्वे स्टेशन मध्ये ते मंत्री असताना त्यांना आम्ही सोडायला गेलो होतो. ओके. आणि मग सहज म्हणालो की साहेब आता कुठवर नाली नाही, रस्ता नाही, ह्या समाजाची त्या समाजाची, लातूर शहरामध्ये हे नाही ते नाही, तुम्ही आता एक महाराष्ट्रामध्ये टॉप 5 मध्ये आहोत, बस करा तुम्ही, माझ्यासारख्याला इथं गुंतवून टाका, मलाच करा ना लातूरचा आमदार म्हणलं. हे म्हणायची ताकद कुणात असते, ही हिंमत कुणात आहे, ती हिंमत आम्हाला अमित देशमुख साहेबांनी दिली. तुम्ही कधी जर त्यांच्यासोबत गप्पा छप्पा मारला, तुम्हाला स्पॉट सांगतोय रेल्वे स्टेशनचा, त्यांची खुर्ची मागितलं मी, आणि त्या व्यक्तिमत्वानं हसत काय गोष्ट करताय असं, म्हणजे हे सगळं त्या नेत्याचं तेवढं मोठं विशाल मन आहे. आणि आम्ही सहज बोलतो ह्या सगळ्या गोष्टी, साहेब मला कधी मंत्री बनवणार आहोत, झालं ना आता मी महापौर, आता मला कधी काय, हे एखादा नेता जेव्हा आपण जे बोलतो हे सगळं, अरे हा स्पर्धक तयार झालाय, उद्या इकडे माझ्या खुर्चीवर लक्ष आहे असं त्यांना कधीच वाटत नाही. त्यांनी उलट असं म्हणले, का नसावं तुमची इच्छा, का वाटू नये तुम्हाला हे सगळं, हे सगळं त्यांचं बोलणं आहे. आणि मग त्या माणसाची एवढी मोठी उंची आहे, ही उंचीचं माणूस व्यक्तिमत्व आहे, आणि त्याच्या बाजूला मी राहतो ना, मी महाराष्ट्राच्या देशाच्या पंतप्रधानाच्या बाजूला बसल्याचं फील होतंय मला. ते पक्ष ते सत्तेत असो नसो, मंत्री असं नव्हतं, आपल्यासाठी एव्हरग्रीन पर्सनॅलिटी आहे. आणि माझं भविष्य ज्या माणसानं लिहिलंय, ज्या माणसानं मला उभा केलं, ज्या माणसानं माझी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, या लातूरमध्ये, मी तुमच्यासोबत इथं इंटरव्ह्यू देण्यासाठी पात्र ठरलो, हे त्या नेतृत्वाचं लक्षण आहे. नाही तर मला तुम्ही विचारलं असतात, अमित देशमुखचा माझ्या डोक्यावर हात नाहीये,
देशमुख परिवाराचा हात नाही. मला विचारा, आता लातूरमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलंय सगळ्या पक्षाचं, मलाच का सिलेक्ट केलंय? माझी पात्रता तुम्ही कसं ठरवलंय? बरोबर आहे. तुमचं पहिलं वाक्य होतं की अमित देशमुखांचे जवळचे, संपलं, ते कमवलं, आणि हीच आमची डिग्री आहे. आणि आम्ही मरेपर्यंत आमच्या कायमस्वरूपी हे असावं, ही निष्ठावंत होता, एकनिष्ठ होता, आणि माझं पद न ओळखता माझी पत देशमुखांकडे काय होती हे जर माझी ओळख राहिली तर माझ्या उद्याच्या पिढीला याचा स्वाभिमान, अभिमान वाटेल. माझ्यासारखे कार्यकर्ते अमित देशमुख साहेबांकडे भरभरून आहेत. त्याच्या जोरावर ही महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था तुम्ही जिंकणार आहात याच्या जोरावर. पुन्हा आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊ. याच्यावर येणार आहे. गिरीश पाटलासारखी, गिरीश पाटलांनी तर आता सुरुवात केलेली आहे, अनेक जणांचा पक्षप्रवेश होणार अशा सध्या सोशल मीडियावर बातम्या आहेत, आणि तुमचे बरेच मित्र आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. बहिणाबाई चौधरीचं वाक्य आठवतंय मला की दाराशी नाही तर जोड्या दोऱ्या, त्यातून होती चोऱ्या, ऐसे कधी न झाले या झोपडीत माझ्या. काँग्रेस ही झोपडी आहे. येता तरी यावे, जाता तरी जावे, पाहून हे सौख्य माझे, तो देवेंद्र ही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. राजकारणात चालतंय असल्या गोष्टी. अमित देशमुखची ही स्टेटस पॉलिसी आहे, आणि ही पॉलिसी झाली तर नाही वाटत तुम्हाला काँग्रेस संपून जाईल म्हणून? एकदा एक लक्षात असू द्या, ब्लॅकमेल करणारी कार्यकर्ते एकदाची गेलेली बरी असतात. मी एक प्रांजळ मत व्यक्त करतो, अमित देशमुख साहेबांना तुम्ही सांगून जावा. तुम्हाला असं वाटतंय का अमित देशमुख कुणाला रोखतायत? ओके, बिलकुल रॉंग आहे. अमित देशमुख साहेब तुम्हाला विचारतायत तुम्ही का चाललाय, तिथं जर तुमचं भलं होणार असेल तर जा, 100%. तुम्ही माझा विचार करू नका. माझं राजकारण, माझी निवडणूक मी माझ्या पद्धतीनं लढेल. तुम्ही कधी जर साहेबांकडे गेला तरी प्रश्न विचारा. गिरीश पाटील अमित देशमुख साहेबांचा आशीर्वाद घेऊनच गेले काय? तो तसं करायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. ते केलं नाही कदाचित. म्हणजे डॅमेज कंट्रोल वगैरे तुमच्याकडे असली काही मेथड नाही? मी काय जात असेल तर कार्यकर्ते का जात आहेत, त्यांना बोलावून घेणे, त्यांची चर्चा करणे, काय नाराजी आहे, काय म्हणजे कुठे काय अडचण आली, काय गैरसमज आहे का, हा जो पक्षामध्ये नेतृत्वानं करावायची ही गोष्ट आहे, आम्ही देशमुखानं करावायची गोष्ट आहे की का असं वातावरण निर्माण होत आहे? तुमचं समजा दीपक सुरू द्या भारतीय जनता पार्टी चाललेला आहे, त्यांना ती बातमी समजते, 2-4 तुम्ही मगाशी मला 15 दिवस अगोदर समजते, बरोबर आहे? आणि मग अशा वेळेला दीपक का जातोय? आपण महापौर केलं दीपकला, नगरसेवक केलं 4 वेळा 3 वेळा, आपण सगळ्या गोष्टी त्याला दिल्या, विश्वास ठेवला, तरी तू जातोय का जातोय? त्यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी बोललं पाहिजे का? ही प्रक्रियाच नाही का अमित देशमुखांच्याकडे? ही प्रक्रिया आहे. अमित देशमुख साहेबांना जर निरोप मिळाला दीपक सुळ जातोय तर अमित देशमुख साहेब निरोप पोहोचवतात, एक बार आपल्यासोबत डिस्कस करूया, आणि ते बोलून चर्चा करतात, नेमकं तुमचा प्रॉब्लेम काय, कशासाठी जाते. त्यांची जर इच्छाशक्ती वेगळ्या दिशेनं असेल, आता इथं माझं काहीच नाही, तुम्ही काय देणार मला, तुमच्यापाशीच काही नाही द्यायला, मग मला तिथे मिळालं येणार, मग अशा वेळेस साहेब विचार करतायत की माझ्यामुळे याचं नुकसान नको. मग त्यावेळेस त्याचा मोठेपणा, डॅमेज सिस्टीम रोखू शकत नाही, म्हणजे त्याचा चांगुलेपणा, हा त्याचा वाईटपणा आहे का त्या नेतृत्वाचा? दीपक सूळचं उद्या दीपक सूळ मला, मी साहेब तुमच्याकडे मास्तर आहो, तिथे मी प्राध्यापक होणार आहो, जाऊ का शाळा बदलून? तर साहेब काय म्हणतील, कशाला चालेल, इथे चांगलं आहे, आपलं घर बरं आहे. तरी पण तो म्हणाल नाही साहेब तुमच्याकडे आता कधीच काही मिळणार नाही. आणि एखाद्या व्यक्तिमत्वानं ठरवलं की याच्याकडे कधीच काही सत्ता येणार नाही, इथं काय बसून? असे कार्यकर्ते जर जात असतील तर ते साहेब बोलवून घेतात, चर्चा करतात, आणि एखादा कार्यकर्ता चर्चा करायला साहेबाला सापडलाच नाही, ओके, तो जर वेगवेगळे स्टेट फिरत असेल तर साहेबांनी कुणाला बोलवायचं, निरोप कुणाला द्यायचा, हा प्रश्न आहे. मी शैलेश लाहोटीचं उदाहरण देतो. ओके, मी त्या नेत्याला मानतो, शैलेश लाहोटीला. ओके, त्यानं पक्ष सोडताना अमित देशमुख साहेबांना भेटला, आणि अमित देशमुख साहेबांची त्यांची चर्चा झाली, का जाताय तुम्ही? ते मला साहेब मला नेता व्हायचं. तुम्ही इथे नेतेच आहात. नाही, मला इलेक्शन काही करून लढायचंय, कुठल्याही पक्षाकडनं लढायचं. साहेबांनी एकच म्हणले, तुमचं चांगलं होतंय, तुमची तशी इच्छा आहे, माझा विचार करू नका, शुभेच्छा तुम्हाला. हा विचार कुठं आहे, आणि कुठं डांबून ठेवून ब्लॅकमेल, तुला बघतो. भारतीय जनता पार्टीच्या विषयी असलेल्या चर्चेचं इथं थोडंसं उत्तर मिळालंय की आतापर्यंतच्या निवडणुका ज्या आहेत लातूर लोकसभेच्या, त्या भारतीय जनता पार्टीने देशमुखांना मॅनेज होऊनच लढवल्यात, असंच अर्थ आहे त्याचा, की ते शैलेश लाहोटी उमेदवार होऊन, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होऊन अमित देशमुखांच्या समोर येतात. अमित देशमुख, एक सांगू का, अमित देशमुख बद्दल ही त्यांचा जो मोठेपणा, ते जे महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून फिरतायत ना, त्याच्यामुळे इथली जी
राजकीय स्ट्रॅटेजी आहे. प्रत्येकाला असं वाटतं अमित देशमुख सोबत मॅनेज झाले का, अमित देशमुख सोबत मॅनेज झाले का. अमित देशमुख साहेब कधीच कोणाला मॅनेज करत चला दीपकराव, तुमच्या पक्षामध्ये तुमच्यासह पुन्हा महापौर होण्याच्या क्षमतेचे किती लोक आहेत आणि त्यांची नावं काय असतील? ज्या व्यक्तीचं, ज्या कार्यकर्त्याचं, ज्या भागात, ज्या समाजामध्ये लोकहिताचं ज्यांचं कार्य असेल तो प्रत्येक महापौर होण्याचा कॅपेबल आहे. आणि अमित देशमुख साहेब कधी कुणाला महापौर करतील आणि काय स्ट्रॅटेजी वापरतील हे आज नाही कळणार कुणालाच, कधीच नाही कळणार. तुम्ही पण अंदाज बांधू शकत नाही, तुम्ही त्यांच्या जवळचे एवढे मित्र आहात. अंदाज, कारण त्यांना कुण्या समाजाला त्यावेळेस काय परिस्थिती असेल, कुणाला आपण न्याय दिला नाही, कुणाला आता काय असते, प्रत्येक समाजाला आपण काय काय दिलंय, कोण वंचित राहिलाय, मग त्याच्यातला पार्ट जर पुढे कोणी चांगलं नेतृत्व आलं तर कदाचित त्याला संधी देऊ शकते. आता आपल्या समाजात माळी समाजाला महापौर पद नाही, नगराध्यक्ष झाला नाही, किंवा कुठलाही वडा समाज असेल, पात्रड असेल, ही कैकाडी असतील, हे महाराज या लातूरमध्ये कधीच पुढे आले नाहीत ना. मग यांना संधी द्यायची जर त्यावेळेस नेतृत्वाला वाटलं त्यांना देतील. तर एक आहे, मी खूप जवळचा आहे म्हणून मला सगळं काही मिळणार आहे, ही जो गैरसमज करून बसतो ना एखादा कार्यकर्ता, तिथे खरी गोची होते, मग वाईट वाटायला लागते. आता तुम्हाला सांगायला काहीच अडचण नाही, निवडणूक झाल्यानंतर 2 महिने आम्हाला, 1.5-2 महिने आम्हाला देशमुख साहेब असं बगलत घेऊन फिरायचे. आम्हाला असं वाटायचं आपल्याशिवाय कोणीच नाही. मग 1.5-2 महिन्यानंतर स्ट्रॅटेजी बदलली, ते लोकांमध्ये फिरायला लागले. मग आमच्याकडे बघायचंच नाही. मग तिची धरलो गाडीमध्ये, बॉस क्या हे सब, आमच्याकडे बघत ना झाला तुम्ही, मला एक नजर तरी टाका. बाकीचे तुम्ही जे म्हणताय की मग कार्यकर्ते नाराज कसे, मग आता दीपक सुळा वाटायचं अमित देशमुखच्या नेहमीच बघलत बसावं, त्यांच्या गाडीत राहावं, त्यांनीच मला बसावं, हे आमचं प्रेम आहे आणि का वाटू नये, हे फॅक्ट आहेत. मला असं नेहमीच वाटतंय, माझ्याशिवाय मी त्यांना कुणालाच बघू नये, हे माझं पर्सनल वैयक्तिक त्यांच्यावर असलेलं प्रेम आहे. आणि मग बघणार झाले, मग हेच बोललो साहेब काय आहे, मग त्यांनी म्हणले दीपक तुम्ही ते समजदार आहात. आता आपण नवीन लोक, नवीन स्ट्रॅटेजी, हे लोकांना आपण कधी आपलं म्हणावं, आम्हाला लक्षात आलं की करायचं साहेबांचं. आणि मग असे काही कार्यकर्ते, आता आम्ही एवढ्या मोठ्या पदावर होतो, आम्हाला साहेब बघच ना, उदाहरणार्थ गिरीश पाटील, गिरीश पाटलांचं काय असायचं, नेहमी आम्ही जायचो, पाटील मिटलं का, आता मिटलं ना पाटील. पाटलांची भूक काय होती की त्यांनी नेहमीच असं अनसिक्युअर्ड राहायचं, मला बघितलेच नाहीत, मला बोललेच नाहीत. मग साहेबांचं त्याच्यावर एवढं प्रेम, आता सगळे लोक आल्यानंतर सगळ्याला बोलावं लागेल. अशा काही घटना घडून जातात. उद्या माझ्याबद्दल घडलंय, आत्ताच घडलंय. आणि मग या दौऱ्याच्या गाडीत मी त्यांनी चाललो त्या कार्यक्रम, म्हणलं साहेब मला 2 महिन्यानंतर तुम्ही असं का बदललात, असंच बघला म्हणलं आम्हाला तुम्ही. हसत खेळत चर्चा झाल्यावर त्यांनी म्हणले दीपक तुला गिरीश पाटील, हे माझ्या डोक्यात एक विषय आलाय. गिरीश पाटील आता महापालिकेत पुन्हा राहतील तुमच्यासोबत, तुमच्या निवडून आले तर राहतील ना, ते उमेदवार राहतील का नाही याच्यावर डाऊट आहे मला. कारण ते जेव्हा नवीन गेले तिथे बी अनेक भाजपमध्ये स्पर्धक आहेत ना, ते पूर्वी जे कोणी बसलंय, तिकीट घेतल्यानंतर आफ्टर पुढला प्रश्न आहे तो. शेवटचे 2 छोटे प्रश्न. काँग्रेस सोडून बाहेर जाणाऱ्या कार्यकर्त्यांना काँग्रेसचाच एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून तुमचा काय सल्ला असणार आहे? माझं एकच सर्वांना, माझं म्हणजे आमच्या पक्षातले कार्यकर्ते जे आहेत हवालदिव झालेले असतात, सत्ता येईल की नाही, महाराष्ट्र उगवेल की नाही काँग्रेसनं, अमित भैयाचं पुढं काय, मग खूप प्रेम आहे पण तुम्हाला द्यायलाच अमित भैयाकडे काही राहणार नाही. ही जी सध्या भीतीचं वातावरण क्रिएट केलंय भाजपने, भाजपने क्रिएट केलंय, ही जी लोक पक्ष प्रवेश करतायत, म्हणजे आपल्याला ज्या व्यक्तीनं मोठं केलंय त्या अशा व्यक्तीला सोडून जाताना काय वेदना होतात हे सोडून जाणाऱ्यांना कधी एकदा विचारा तुम्ही पर्सनल. तर हे सगळं सोडून जातंय का बरं, तर तिथं भाजपकडे असं आहे की तुम्ही या, आम्ही तुम्हाला हे सगळं देणार आहे. ह्या भूल थापावर बळी न पडता जे गेलेली भाजपमध्ये लातूर शहरातले कार्यकर्ते आहेत त्यांची अवस्था काय आहे. उदाहरणार्थ सुरेश पवार, तुम्ही आज मी माझी म्हणून फिरतोय, माझ्यापेक्षा कार्यकाळ जास्त होता त्यांचा, ओके खरं, परंतु मला जी समाजामध्ये, मला जी जाताना येताना, मला जी कुठं बघ एखाद्या कार्यक्रमात गेल्यानंतर माझं जे स्थान आहे ते आज माझं कुठं आहे, त्यांना कुठे ठेवलं भाजपने. आणि जे
गेलेले अनेक लोक आहेत, त्यांची अवस्था काय, त्यांच्याकडे बघा. आणि अमित देशमुखचे जे काही महाराष्ट्रात दिवस येणार आहेत, वाट बघा. तुमचं सोनं झाल्याशिवाय राहणार. तुम्हाला त्रास आहे, काही काळाचा आहे. एवढं ठराविक वेळ गेल्यानंतर महाराष्ट्रामध्ये अमित देशमुख हा एक फॅक्टर राहणार. दिसत जातील एकच फॅक्टर अमित देशमुख राहणार आहे. त्या फॅक्टर मध्ये तुम्हाला उजळून टाकल्याशिवाय ते नेतृत्व शांत बसणार नसणार नाही. तुमची 15-20 वर्षाची जी भूक आहे कार्यकर्त्यांची, आमदार कुठंतरी एखाद्या कमिटीवर, राज्यमंत्र्याच्या दर्जामध्ये, महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष असेल, असं कुठं तर तुम्हाला बघायचंय, तर वाट बघा. ते नेतृत्व तुम्हाला नक्कीच एक दिवस तुमचा चांगला केल्याशिवाय राहणार नाही. शेवटचा प्रश्न पुन्हा एकदा, तुम्हाला निवडणुकीच्या पूर्वी तुम्हाला यायचं तरी सुद्धा या शहरातल्या जनतेला काँग्रेसचा माजी महापौर या नात्याने उद्याच्या निवडणुकीसाठी आपण काय संदेश द्याल किंवा कशा पद्धतीने त्यांच्याशी भाष्य कराल? सर्व लातूरकरांना माझी एक नम्र विनंती राहणार आहे. हे जे लातूर शहर आहे, हे लातूर शहर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी, आदरणीय शिवराजजी पाटीलकर चाकूरकर साहेबांनी, सोनवणे साहेबांनी, या सगळ्यांनी जोपासलेलं शहर आहे. आणि इथलं कल्चर वेगळं आहे. तुम्ही एकदा बघितलाय ती लातूर महापालिका एक विशिष्ट विचाराच्या हातात देऊन फक्त भ्रष्टाचार, पर्सेंटेज आणि लातूरमध्ये सर्वत्र जे काही वातावरण क्रिएट झालं होतं त्याला तुम्ही 2.5 वर्षामध्ये कंटाळला होतात. आणि त्याच्या कंटाळण्याच्या पुढे जाऊन मग काही लातूरमध्ये चांगलं घडलं. तर तशीच तुम्ही पुन्हा या लातूरवरती वेळ देऊ नका की तुम्ही या स्थानिक आदरणीय अमितजी देशमुख साहेब असतील, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, हे तुमचे लोकल गार्डियन आहेत. यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. लातूर हे त्यांनी जोपासलेलं आहे. लातूरचा विकासाचा आराखडा आदरणीय अमित देशमुख साहेबांकडे आहे. आणि तो विकास आराखडा पूर्ण करण्यासाठी ही लातूर महापालिका स्थानिक आमदाराच्या हातात असणं फार गरजेचं आहे. कारण आमदारांना जे लातूर शहरामध्ये कमिटमेंट केली आहे या विधानसभेला, आदरणीय अमित देशमुख साहेबांनी ह्या विधानसभेला जी कमिटमेंट केली लोकांना, प्रभाग वाईज असेल, लातूरचा पिक्चर कसा असेल, ती जर पूर्ण करायची असेल तर ही लातूर महापालिका स्थानिक आमदाराच्या हातात असणं का गरजेचं आहे. कारण इथं जे ठराव होणार असतात तेच अंमलात आणले जातात आणि त्या ठरावाच्या जोरावरतीच हे लातूर शहराचा विकासाचा आराखडा तयार होतो. आणि हा विकासाचा आराखडा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी आदरणीय अमित देशमुख साहेब असतील, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, यांच्यावर आणि विलासराव देशमुख साहेबांच्या विचारावर आपण विश्वास ठेवा. आणि पुन्हा शेखबार अमित देशमुख साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आपण या लातूर महापालिकेमध्ये पाठवावं असं आपल्या रिंगण या माध्यमातून मी करतो. खरं पाहिलं तर पाटील साहेब थप्पड़ से डर नहीं लगता, थप्पड़ से डर नहीं लगता, लेकिन रिंगण में इंटरव्यू देने को बहुत डर लगता है. थँक्यू. हे म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण तुमची जी मुलाखत असते निपक्षपात, पूर्वनियोजित, मॅनेज नसलेले एकच रिंगण आणि ते म्हणजे पाटील साहेब पाहिजे. मला येताना सुद्धा खूप भीती वाटायची की आता काय नेमकं काढणार आहेत हे. एखादा शब्द उगाच जायचा, पाटील साहेब इंटरव्ह्यू घेणार आहेत म्हणजे अशी साधी सुधी असं मॅनेज इंटरव्ह्यू नसणार आहे. आणि मला असं वाटायचं पाटील साहेब लातूरकर म्हणून कॉमन की तुम्ही औषापुरतेच मर्यादित आहात. परंतु आता तुम्ही लातूरमध्ये जे पाय रुजलाय आणि टॉप 5 मध्ये, टॉप 1 मध्ये तुम्ही असाल असं म्हणलं तर चुकीचं होणार. कारण तुमचे व्ह्यूज बघा, लोकांची आतुरता असते की पाटील साहेबांची रिंगण मध्ये कोण येत आहे. ओके. आणि रिंगणात पाटील साहेब कसं कुणाला अडकवत आहे याचं मला खरं पाहिलं तर मनस्वी खूप आनंद वाटला की मी रिंगण पाटील साहेबांच्या इथं इंटरव्ह्यूला आलो आणि मला खूप भारदस्तपणा वाटला. मी या माझ्या आदरणीय अमित देशमुख साहेब, दिलीपराव देशमुख साहेबाचे आभार मानतो. त्यांनी मला रिंगण इथं इंटरव्ह्यू येण्यास पात्र ठरवलं. क्या बात आहे. असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. तर मित्रांनो, हे होते लातूरचे माजी महापौर माननीय ॲडव्होकेट दीपक सूळ. अनेक विषयाला स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न केला. वेळेची मर्यादा असते कुठल्याही कार्यक्रमाला. अनेक विषय आणखी राहून गेलेले आहेत. पुन्हा आपण त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये महापालिके निवडणुकीच्या पूर्वी निमंत्रित करणार आहोत आणि अनेक प्रश्न जे तुमच्या माझ्या मनामध्ये आहेत त्याची उत्तरे त्यांच्याकडनं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज दीपकजी आपल्या स्टुडिओमध्ये आले, आमच्याशी रोखठोक बोलले.
स्क्रिप्ट आपल्याकडे नसते किंवा मलाही तुमच्याशी काय बोलायचं हे मलाही माहित नव्हतं, पण बोलता बोलता बोलत राहिलो, आपणही बोललात आणि लोकांनी हे सगळं बोलणं अतिशय प्रेमानं ऐकलेलं आहे. पुन्हा एकदा आपले आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.